Hello, everybody. How are you? Hope all of you are very fine. Today, in this video, we are going to learn our new lesson from Unit 3, the lesson 3.2, The Fall of Troy, Part 1. Before we start our lesson, it is necessary to know the meaning of three ones. First, epics. सेकंड लिटरेचर अँड थर्ड वन ट्रॉजन. बघा, हा पाठ शिकण्याच्या आधी आपल्याला या तीन शब्दांचे अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट वर्ड इपिक. अ लॉंग पोयम typically one derived from ancient oral tradition narrating the deeds and adventures of heroic or legendary figures or the past history of a nation. बघा, इपिक्स ज्याला आपण मराठीमध्ये महाकाव्य असं म्हणतो, ही अत्यंत लॉंग पोयम असते, ज्याच्यात टिपिकली काही ट्रॅडिशनल गोष्टी ओरली सांगितलेल्या असतात, प्राचीन कथा सांगितलेल्या असतात. त्याच्यात ज्या झालेल्या हिरोईक अत्यंत धाडसी अशा शौर्य गाणाऱ्याच्या कथा असतात, त्या काव्यरूपाने इतिहासातल्या प्रत्येक राष्ट्राच्या लिजेंडरी दंतकथा ह्या सांगितल्या जातात, ज्याला महाकाव्य असं म्हटलं जात असतं. पुढे दिले लिटरेचर, रिटन वर्क्स. हे ओरल वर्क असतं. पुन्हा सांगते, इपिक्स हे ओरल वर्क असतं, लिटरेचर हे रिटन वर्क्स असतं. हे पोएटिक फॉर्ममध्ये असतं आणि हे जे असतं लिटरेचर हे रिटन वर्क्स असतं, आर्टिस्टिक मेरिट असतं, सुपेरियर असतं, लॉंग लास्टिंग असतं. वर्क स्पेशली दोज कन्सिडर सुपेरियर और लास्टिंग आर्टिस्टिक मेरिट. अत्यंत कलेचं मेरिट, उत्कृष्टपणाचं नमुना म्हणजे लिटरेचर असतो, ज्याला आपण वाङ्मय असं म्हणत असतो. आणि हे काव्यरूपाने लिहिलेलं असतं. एका काव्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पिढ्यानपिढ्या हे गायलं जात असतं ट्रॅडिशनलरित्या. ट्रॉजन्स. ट्रॉय ह्या शहराची कथा सांगणारं हे ट्रॉजन आहे. हे सांगण्याचा उद्देश एकच आहे, कारण आपला आजचा जो पाठ आहे तो ट्रॉजनशी रिलेटेड आहे. रिलेटिंग टू एन्शियंट ट्रॉय. हे आशिया मायनरमधलं एक गाव आहे, एक शहर आहे, ट्रेडिंग सिटी आहे, त्याच्याबद्दलचं महाकाव्य आहे. आजचा आपला जो पाठ आहे तो हा महाकाव्याशी रिलेटेड घेतलेला आहे. बिफोर वी स्टार्ट आवर लेसन, वी आर गोइंग टू कंटिन्यू आवर चिट चॅट सेक्शन. Listen carefully. Lesson 3.2, The Fall of Troy. Chit chat. Do you know stories from any epics or mythological poems? mythological. मॅथॉलॉजिकल याचाच अर्थ दंतकथा. तुम्हाला दंतकथा, आणि मी आत्ताच सांगितलं इपिक्स. इपिक्स म्हणजे महाकाव्य. याच्यातल्या कथा तुम्ही ऐकल्या आहे का? अर्थात ऐकल्या आहे. आपल्या हिंदू धर्मातलं रामायण, महाभारत हे महाकाव्याचेच प्रकार आहे आणि त्यातल्या कथा तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेल्या आहे. हू इज युअर फेवरेट मॅथॉलॉजिकल कॅरेक्टर? तुमचं आवडतं मॅथॉलॉजिकल दंतकथेतलं महाकाव्यातलं पात्र कोणतं आहे? बघा, याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. काहींना राम आवडत असेल, काहींना हनुमान, काहींना सीता, काहींना भीम, अर्जुन. प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतं. व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर? तुम्हाला जे कॅरेक्टर आवडतं त्याची तुलना करायची की तुम्हाला ते का आवडतं. व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर? त्या पात्राबद्दलची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते. जसं हनुमान म्हटलं तर एकनिष्ठ भक्त होता, तसं प्रत्येकातलं एक काहीतरी गुण त्या पात्रात आहे. ते कुठले गुण तुम्हाला आवडतात ते सांगायचे. हू इज युअर फेवरेट वॉरियर? बघा, हा वॉरियर म्हणजे दंतकथेतला महाकाव्यातला सांगायचा. तुमचा आवडता फेवरेट वॉरियर कोणता? काही जण भीम सांगतील, काही अर्जुन सांगतील. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. इफ यू कुड विजिट अ प्लेस इन द एन्शियंट वर्ल्ड ऑर द मॅथॉलॉजिकल वर्ल्ड, विच प्लेस वुड यू चूज? समजा तुम्हाला प्राचीन ऐतिहासिक दंतकथेतील एखाद्या ठिकाणाला भेट देण्याची वेळ आलीच तर तुम्ही कुठलं ठिकाण निवडाल? बीच इव्हेंट वुड यू लाईक टू सी? कुठलं ठिकाण पाहायला आवडेल? हे प्रत्येकाचं उत्तर जे आहे ते वेगळं वेगळं असू शकतं. नाउ स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न अवर लेसन. बिफोर वी स्टार्ट अवर लेसन, सी धिस पिक्चर. रामायण आणि महाभारत. बघा मित्रांनो, हे चित्र दाखवण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाला हे दोन महाकाव्य माहीत आहे. ह्या पवित्र कथा आपल्याला माहीत आहे, याच्यातले युद्ध आपल्याला माहीत आहे. ज्याप्रमाणे रामायण आणि महाभारत
हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. तसंच युरोपियन कंट्रीमध्ये जर तुम्ही गेले तर ओडिसी अँड द इलियड हे दोन्ही महाकाव्य प्रसिद्ध आहे, ते प्रत्येकाला माहीत आहे. आणि आपली जी आजची लेसनची स्टोरी आहे ती इलियडशी रिलेटेडच आहे. त्या महाकाव्यातलेच लिटरेचर आपण आज अभ्यासणार आहोत. रामायणामधले राम आणि सीता हे पात्र प्रत्येकालाच, हिंदू धर्मातील प्रत्येक भारतीयांना हे माहीत आहे. किंवा महाभारतातलं अर्जुन माहीत आहे, द्रौपदी माहीत आहे, युधिष्ठिर माहिती आहे. त्याचप्रमाणे युरोपियन कंट्रीमध्ये हे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहे. हे ग्रेट हिरोज होते, त्यांची माहिती तेथील प्रत्येक लोकांना असते. आणि हेच आपल्या पात्रातले महत्त्वाचे कॅरेक्टर आहे, हेक्टर, ओडिशियस आणि ॲकिलीज. ह्या युद्धामध्ये हे जे आपण लेसन बघणार आहोत ह्याच्यात ॲकिलीज जो आहे तो हेक्टरला ठार करतो आणि आफ्टर दॅट ॲकिलीजसुद्धा मरण पावतो. हा अत्यंत ग्रेट योद्धा होता. ज्यावेळेस युद्धामध्ये तो मरण पावतो त्यावेळेस त्याच्या बॉडीला कुठेही जखम झालेली नसते. एवढं युद्ध करू नये, फक्त चुकून त्याच्या पायाच्या टाचेला विषारी बाण लागतो आणि तो मरण पावतोय. त्याचप्रमाणे हेलन ऑफ ट्रॉय या महाकाव्यात असं म्हटलं आहे की ही जी हेलन आहे ही अत्यंत जगातील सुंदर स्त्री आहे. ट्रॉयचा जो प्रिन्स असतो, तो पॅरिस नाव आहे त्याचं, तो तिला पळवून आणतो आणि त्यानंतर यांच्यामध्ये हेक्टर्स हा ट्रॉयमध्ये राहणार आहे, ॲकिलीज हा ग्रीकमध्ये आहे, यांच्यात युद्ध होता. त्याचं वर्णन हे आपल्याला आजच्या महाकाव्यातल्या थोडासाच म्हणजे आपल्या लेसनमध्ये करायचं आहे. Before we start our lesson, first we read the passage and then explain it in Marathi. Listen carefully. The Fall of Troy, Part 1. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. It was well situated both for commerce and agriculture. In front of the city was the sea over which sailed the ships of Troy carrying goods and grain. At the back roads, the high peak of Mount Ida, from which flowed many rivers and streams. The valleys among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. Second paragraph. Round their city, the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. The great gates stood open and people could go to the seashore outside and come in as they pleased. But in time of war, the gates would be closed, and then the city was like a strong fortress, quite safe from all attacks, protected by the walls surrounding it, as well as by the hills behind. Now students, we are going to see the Marathi translation of these both passages. Listen carefully. The Iliad is the story of Ilium or Troy. इलियड आत्ताच आपण पाहिलं, इलियड ही ट्रॉय शहराची कथा आहे. हे ट्रॉय शहर कसं आहे? अ रिच ट्रेडिंग सिटी इन आशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. आशिया खंडातली एक व्यापारी शहर आहे जे अत्यंत नॅरो सीवरती, एजियनपासून त्याला मार्ग जातो ब्लॅक सीकडून, तिथे ते वसलेलं आहे. बघा या ठिकाणी चित्र दिसत आहे, हे एजियन सी आहे, हे ब्लॅक सी आहे आणि ह्याच्यातलं नॅरो सी जे आहे त्या ठिकाणी हे ट्रॉय शहर वसलेलं आहे. दोन्हीकडून समुद्र मार्गाने इथे जाता येतं. हे संपूर्ण पिक्चर जे आहे हे ट्रॉय शहराचं घेतलेलं आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड. सिच्युएटेड SITUATED, सिच्युएटेड म्हणजे वसलेलं असणं. बोथ फॉर कॉमर्स, COMMERC, कॉमर्स आर्थिकदृष्ट्या, अर्थशास्त्रीय दृष्ट्या, अँड ॲग्रिकल्चर AGRICULTURE, आर्थिकदृष्ट्या, शेतीच्या दृष्टीने अत्यंत वेल सिच्युएटेड, सुव्यवस्थेत वसलेलं हे अत्यंत समृद्ध असं, समुद्राने वेढलेलं छोटंसं
शहर आहे. इन फ्रंट ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. in front of the city was the sea over which sailed the ships of Troy. त्याच्या समोरच सी आहे जिथून शिप्सने गुड्स म्हणजेच माल आणि ग्रेन म्हणजे धान्य कॅरी केले जातात, व्यापार केला जातो, ने-आण केली जाते. GOODS गुड्स. बघा, जेव्हा फक्त आपण GOOD गुड बोलतो त्यावेळेस गुड म्हणजे चांगले, छान, पण तेव्हा त्याला आपण यस प्रत्यय लावत असतो तेव्हा त्याला माल असं म्हटलं जात असतं, गुड्स अँड ग्रेन. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. PEAK पीक म्हणजे शिखर. त्याच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर उंच असं माउंट इडाचं पर्वत आहे जिथून अनेक नद्या वाहतात. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर अँड फर्टाईल विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड and cattle feeding on the rich grass of the meadows while sheep fed on the slopes of the hills. बघा, या ठिकाणी चित्र पण दाखवलं. हे माउंट इडाचं आहे, पर्वत इदा नावाचं आहे, ज्याच्यातून अनेक नद्या वाहतात, त्यामुळे ते वेल वॉटर आहे. अँड फर्टाईल, FERTILE, फर्टाईल म्हणजे सुपीक जमीन आहे, त्यामुळे ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड. अशा सुपीक जमिनीमध्ये कॉर्नफील्ड म्हणजेच मक्याची शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे जर टेकडींच्या स्लोपवर तुम्ही बघितलं, उतारावर तुम्ही बघितलं तर रिच ग्रास आहे, मोठ्या संख्येने हिरवळ आहे, समृद्ध ग्रास आहे, जिथे कॅटल, CATTLE कॅटल म्हणजे गुरं जे आहे ते चरतात. शीप पण फेड करतात. FED फेड म्हणजेच फिडिंगचा पास्ट टेन्स आहे. अनेक शेळी मेंढी तिथे स्लोप्सवरती हिलच्या पाळल्या जात असतात. अशा पद्धतीने शेतीसाठी देखील हा गाव जो आहे, शहर जे आहे, अत्यंत समृद्ध आहे. व्यापारीदृष्ट्या सागरी मार्गातून व्यापार केला जातो, त्यामुळे पण हे शहर समृद्ध आहे. सेकंड पॅरेग्राफ. Round their city the Trojans have built a strong wall so that no enemy should attack them from the sea. बघा, ज्यावेळेस एखादा देश, एखादं गाव, एखादं राज्य समृद्ध होतं त्यावेळेस त्याला अटॅकचा, शत्रूचा धोका असू शकतो, म्हणून तो त्याच्या संरक्षणाचे अनेक प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे ह्या ट्रॉय शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना ट्रॉजन्स म्हटलं जातं. जसं इंडियामध्ये राहणाऱ्यांना इंडियन म्हणतात, तसं ट्रॉयमध्ये राहणाऱ्यांना ट्रॉजन्स म्हटलं जातं. आपल्या शहरावरती एनिमी अटॅक होऊ नये म्हणून ते एकदम स्ट्रॉंग वॉल आजूबाजूने बांधतात. बघा, ह्या ठिकाणी चित्र दिसत आहे. हे संपूर्ण ट्रॉय शहर आहे आणि ह्या ट्रॉजन्स लोकांनी ही वॉल बांधलेली आहे. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. ती जी भिंत आहे ती इतकी ब्रॉड होती, इतकी मोठी होती की लोक तिच्यावरती बसू शकत होते, फिरू शकत होते, उभे राहू शकत होते. द ग्रेट गेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोअर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. PLEASED, प्लीज म्हणजे खुशी, आनंद. जेव्हा लोकांना मनात खुशी यायची, आनंद वाटायचा स्वइच्छेने, हे जे गेट्स दिसत आहे हे गेट्स ओपन केले जायचे आणि लोक सी शोअर, समुद्रकिनाऱ्यावरती वाटेल तेव्हा बाहेर जाऊ शकायचे, आतमध्ये येऊ शकायचे. गेट त्यांच्यासाठी ओपन केले जात होते. बट इन टाईम ऑफ द वॉर द गेट्स वुड बी क्लोज. पण युद्धाची परिस्थिती आली की गेट मात्र बंद असायचे. देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फॉर्ट्रेस. FORTRESS, फॉर्ट्रेस म्हणजेच किल्ला. भिंती इतकी मजबूत होती आणि युद्धजन्य परिस्थिती आली की दरवाजे बंद केले जायचे, तर ते शहर जणू एखाद्या मजबूत अशा किल्ल्यासारखं वाटायचं. प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट. आजूबाजू भिंत होती आणि बिहाइंड आणि त्याच्या पाठीमागे हे जे दिसत आहे हे माउंट इडा नावाची मोठी हिल होती. त्यामुळे हे शहर पूर्णपणे सुरक्षित शहर होतं. नाउ सेकंड पॅरेग्राफ. Thus Troy was a strong city. Listen carefully. First I will read, then explain it in Marathi. Thus Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans, because Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus, to elope with him. He had brought her to Troy
The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. They sailed to Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard, and the siege continued for 10 long years. The fighting went on daily, but the siege did not end. On the one hand, the Greeks could not take the city, and on the other hand, the Trojans could not force them to sail away. Every day, the Trojans come out of their gates, and the Greeks came out of their tents and ships, and the fighting went on. Now, see the Marathi translation. Thus, the Troy was a strong city. अशा पद्धतीने आत्ताच आपण पाहिलं की अत्यंत मजबूत अशी भिंत बांधलेली आहे आणि पाठीमागे माउंट इडा नावाचा पर्वत आहे, म्हणून ती अत्यंत स्ट्रॉंग सिटी आहे. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल. तिच्या भिंतीमुळे तिचं रक्षण व्हायचं आणि त्याचप्रमाणे स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर. अत्यंत शूर असे योद्धे पण तिथे होते, त्यामुळे त्यांचं संरक्षण व्हायचं. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. पण एक दिवस अचानक ग्रीसमधल्या सगळ्या किंग्सने, राजांनी आणि हिरोजने या ट्रॉय शहरातले जे रहिवासी होते ट्रॉजन्स, त्यांच्या विरुद्ध युद्ध डिक्लेअर केलं, युद्ध घोषणा केली. का? बिकॉज पॅरिस, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, हॅड परस्युडेड हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेलनस. कारण ह्या ट्रॉय शहराचा जो प्रिन्स होता पॅरिस, त्याने हेलनला म्हणजेच ग्रीकचा जो राजा होता मेलनस, त्याच्या वाईफला पळवून आणलेलं होतं. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. ब्रॉटमध्ये त्याने BROUGHT ब्रॉट, ब्रिंगचा भूतकाळ, आणलेलं होतं ट्रॉयमध्ये. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज टू ट्रॉय. REVENGE. रिव्हेंज म्हणजे बदला घेणे. रॉंग डन टू मेलनस. मेलनससोबत हे चुकीचे वागले होते ट्रॉय लोक, त्याचा बदला ग्रीक लोक घ्यायचं ठरवतात आणि म्हणून ते युद्ध डिक्लेअर करतात. द सेल टू द ट्रॉय. सेल म्हणजे बोटीने, वल्हवतेने. आपण आत्ताच पाहिलं की समुद्र मार्गाने त्या शहरामध्ये येण्याचा मार्ग समुद्र मार्ग होता, म्हणून सगळे बोट सेल करत येतात. अँड लेड सेज टू द सिटी. सेज SIEG. सेज म्हणजे वेढा घालणे. तिची एवढी मोठी संपूर्ण भिंत होती समुद्राच्या समोरची, तिथे संपूर्णपणे वेढा घातलेला आहे. बघा या ठिकाणी दिसत आहे ही भिंत आहे. ह्या भिंतीच्या पलीकडे ते शहर सुरक्षित आहे आणि या ठिकाणी ग्रीसच्या लोकांनी, सैनिकांनी वेढा घातलेला आहे. द ट्रॉजन्स टू फॉट हार्ड अँड द सेज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. ट्रॉजन्स लोकांनी पण अत्यंत धैर्याने फॉट म्हणजे फायटिंगचा भूतकाळ, फाईट केलेली आहे आणि हा वेढा 10 वर्ष कंटिन्यू चाललेला आहे. मध्ये एकही दिवस खंड न पडता, 1 दिवस 2 दिवस 8 दिवस महिनाभर 1 वर्ष नाही तर तब्बल 10 वर्ष कंटिन्यू वेढा चाललेला आहे. द फायटिंग वेंट ऑन डेली. रोज युद्ध व्हायचं. बट द सेज डिड नॉट एंड. पण वेढा कधी खतम झाला नाही, कधी संपला नाही. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एकीकडे ग्रीक शहर सोडायला तयार नव्हते. अँड द अदर हँड द ट्रॉजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि दुसरीकडे ट्रॉजन्स लोकसुद्धा त्यांना आतमध्ये येऊ देत नव्हते. एव्हरी डे द ट्रॉजन्स कम आउट ऑफ देअर गेट्स. रोज ट्रॉजन्स लोक गेटच्या बाहेर यायचे. द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स. TENT टेंट म्हणजे तंबू आणि शिप्स म्हणजे बोट. आत्ताच आपण पाहिलं की ते समुद्र किनाऱ्यावर वसलेलं शहर होतं आणि ग्रीक लोक बोटीने आले होते, त्यामुळे त्यांनी बीचवर तंबू केलेले आहेत. रोज सकाळी हे गेटच्या बाहेर यायचे आणि हे तंबूतून, नावमधून, शिपमधून बाहेर यायचे. अँड फायटिंग वेंट ऑन. आणि युद्ध चालू व्हायचं. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द 2 आर्मीज. BATTLE. बॅटल म्हणजे लढाई. कधी कधी 2 सैनिकांमध्ये घनघोर लढाई व्हायची, युद्ध व्हायचं. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट्स बिटवीन 2 ग्रेट हिरोज. तर काही वेळेस फक्त दोघीकडच्या ग्रेट हिरोजमध्ये, सेनापतींमध्ये, 2 राजांमध्ये युद्ध व्हायचं. समटाइम्स द ट्रॉजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स.
काही वेळेस ट्रॉजन्स ग्रेट व्हायचे, ट्रॉजन्स विजयी व्हायचे, तर काही वेळेस ग्रीक विजयी व्हायचे. बघा दोन्ही पण सारखेच धाडसी होते, शूर होते. दोघंही माघार घ्यायला तयार नाही. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. आणि युद्ध मात्र चालूच होतं. ग्रेट हिरोज ऑन द बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. ह्या 10 वर्षाच्या युद्धात दोन्हीकडच्या बोथ साईड, फक्त एकीकडचेच नाही, दोन्हीकडचे अनेक थोर योद्धे मरण पावले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, 9 वर्ष आपल्या शहराचं संरक्षण करत असताना द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लिस्ट किल्ड बाय ॲकिलीज. हा हेक्टर हा ट्रॉयचा राजा होता आणि ॲकिलीजकडून ह्या राजाचं मरण झालेलं आहे. नॉन कुड रेसिस्ट बट ॲकिलीज हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय पॉइझन्ड ॲरो दॅट एंटर्ड हिज हेड. नंतर कोणीही त्याचा बदला घेतला नाही, परंतु ॲकिलीजला चुकून त्याच्या हिल म्हणजेच पायाच्या टाचेला पॉइझन्ड ॲरो विषारी बाण लागतो आणि तो मरण पावतोय. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड. संपूर्ण शरीरावरती 9 वर्ष युद्ध करूनही कुठेही जखम नव्हती. ह्यावरून अंदाज येईल की तो किती शूरवीर होता. फक्त त्या एकच जखम सोडली टाचेला लागलेल्या बाणाची, तर कुठेही त्याच्या शरीरावर जखम नव्हती आणि त्या पॉइझन ॲरोमुळे त्याचं मरण झालेलं आहे. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. आणि नंतर पॅरिससुद्धा स्वतः मरण पावला, त्यालाही कुणीही मारलेलं नाही आहे. अल्सो बाय पॉइझन ॲरो, त्यालाही पॉइझन ॲरो लागतो आणि तो ठार होतो. द ट्रॉजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट ऑफ इन देअर सिटी. 10 वर्ष शहर बंद करून ट्रॉजन्स लोक जे होते ट्रॉय शहरातले ते पण थकलेले होते. द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. इतके दिवस झाले हे पण आपल्या शहरापासून ग्रीक लोक घरापासून दूर होते, तेही घरी गेलेले नाही आहे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण युद्ध मात्र सुरूच होतं. नंतर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की नेमका विजय कोणाचा होतो, युद्ध कधी संपतं, कोण जिंकतं, ते आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.